इयत्ता 6वी. विषय मराठी. 2. पुस्तक माझा गुरु. स्वाध्याय. व्हिडिओवर लाईक करून चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आम्हाला हे समजले. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे. उत्तर आहे लेखक संदीप खैरे. रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकांसमोर ठेवणारी. उत्तर आहे लेखकाची आई. पुस्तकांतून लेखकाला भेटणारी. उत्तर आहे विविध लेख आणि जग. लेखक रात्री अपरात्री घरी जायचे तेव्हा झोपलेली असणारी. उत्तर आहे लेखकाची मुलगी. प्रश्न 2. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. वाचनामुळे शब्दांशी टिंबटिंब होते. मैत्री. टिंबटिंब आपले जगणं समृद्ध करतात. अनुभव. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवाचे टिंबटिंब आहेत. प्रतिबिंब. गुरुबद्दल नेहमी टिंबटिंब आणि आदर असावा. कृतज्ञता. प्रश्न 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. खेळणी विकत घेण्यापासून पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? उत्तर आहे कारण पुस्तके वाचून ज्ञान मिळते. पुस्तकांमुळे विचारशक्ती वाढते आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. कविता लेखकांबद्दलचा लेखकाच्या बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. उत्तर लेखकाला लहानपणापासूनच वाचण्याची आवड होती. 4थीत असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. पुढे पुस्तकांशी मैत्री झाल्याने ते नियमित कविता लिहू लागले. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब आहे असे लेखक का म्हणतात? उत्तर लेखकाच्या आयुष्यात आलेले अनुभव कवितेत व्यक्त करायला आवडत होते. त्यामुळे त्यांच्या अनेक कविता त्यांच्या अनुभवाचे प्रतिबिंब आहेत असे ते म्हणतात. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. उत्तर लेखकाने पुस्तकांना गुरु मानले आहे कारण पुस्तकांमुळे ज्ञान, विद्या, प्रेरणा आणि योग्य मार्गदर्शन मिळते तसेच अनुभव मिळतात. प्रश्न 4. पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण. उत्तर आहे त्यांच्या वाचण्याचा वेग खूप चांगला होता. कवीने सगळ्या प्रकारचे वाचन करावे कारण. उत्तर आहे त्यामुळे शब्दसंपदा वाढते व विविध विषयांचे ज्ञान मिळते. दमलेल्या बाबांची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणवले असायचे कारण. उत्तर आहे त्या कवितेमध्ये प्रत्येक नोकरदार वडिलांची आणि त्यांच्या मुलांची खरी व्यथा मांडलेली होती. ती ऐकणाऱ्यांच्या मनाला थेट भिडायची. प्रश्न. शब्दाकडे चौफेर बघता आले पाहिजे या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा.
उत्तर आहे शब्दांतील भावना आणि लेखकांचा मूळ हेतू समजून घेऊन भाषेचा आनंद घेणे म्हणजेच शब्दाकडे चौफेर बघणे होय. प्रश्न: तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दलचे तुमचे मत व्यक्त करा व सारांश रूपात वहीत लिहा. उत्तर आहे पुस्तक श्यामची आई, लेखक साने गुरुजी. माझे मत व सारांश. हे पुस्तक साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या आठवणीवर लिहिले आहे. या पुस्तकातून आईने श्यामवर म्हणजे साने गुरुजींवर लहानपणी केलेले संस्कार आणि दिलेली शिकवण अतिशय सुंदर आणि भावूक पद्धतीने मांडली आहे. या पुस्तकातून आपल्याला प्रेम, दया, भावनिकपणा, कष्ट करायची तयारी आणि संकटात खचून न जाता धैर्याने उभे राहणे या मूल्यांची शिकवण मिळते. मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यात आईची भूमिका किती महत्त्वाची असते हे या पुस्तकातून शिकायला मिळते. हे पुस्तक वाचताना मन भरून येते आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचावे असे हे संस्कारक्षम पुस्तक आहे. खेळूया शब्दांशी. अ. दिवाढस वाढदिवस. आ. लथाग्रंय. उत्तर आहे ग्रंथालय. इ. आत्मचरित्र. उत्तर आहे आत्मचरित्र. इ. ग्रंथः कवीसी. उत्तर आहे कवी संग्रह. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. पुल्लिंगमध्ये आहे लेखक, बाबा, वाढदिवस, लळा, कार्यक्रम, जन्म, अनुभव. स्त्रीलिंगमध्ये आहे कहाणी, खेळणी, दिवाळी, रद्दी, कविता, वाटचाल, मैत्री, भाषा, प्रेरणा. नपुंसकलिंगमध्ये आहे पुस्तक, डोळे, लहानपण, ग्रंथालय, बक्षीस, मन, कौशल्य आणि ज्ञान. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.